यश 32:1-4 वचन. यशया 32:1. पहा, राजा धर्माने राज्य करी, त्याचे सरदार न्यायाने सत्ता चालवली. वर्षभर वाऱ्यापासून आसरा, वादळापासून निवारा असा मनुष्य होईल. वृक्षभूमी, पाण्याची नाळे, तप्तभूमी, विशाल खडकाची छाया असा तो होईल. वचती त्या पाहणाऱ्यांचे डोळे बंद होणार नाही, ऐकणाऱ्यांचे कान ऐकतील. वचनचार भूतांकळाच्या मनाला ज्ञानाचं उपज पडेल. स्तोत्राची जीभ अस्खलित व स्पष्ट बोलेल. हालेलुया, हालेलुया. बायबल काय सांगते पहा, राजा धर्माने राज्य करील, त्याचे सरदार न्यायाने सत्ता चालवितील. वाऱ्यापासून आसरा व वादळापासून निवारा असा मनुष्य होईल. वृक्षभूमीत पाण्याचे नाले, तप्तभूमीत विशाल खडकाची छाया असा तो होईल. पहा, ज्यावेळेला प्रभूचे राज्य स्थापित होईल तेव्हा अन्याय किंवा मात्र दुष्कर्म किंवा वाईट गोष्टी याची सत्ता चालणार नाही. सर्व न्यायाने आणि धर्माने चालेल, सर्व सत्याने चालेल. आणि वचन सांगते, प्रभू येशू जो विशाल खडकाची छाया, वादळापासून आणि वाऱ्यापासून निवारा आणि आसरा बनेल. आता पहा, बायबल काही सांगते की प्रभू येशूच्या बाबतीत दिलेले वचन आहे. हा नीतिमान राजा म्हणजे मसीहा आहे आणि हा मसीहा म्हणजे प्रभू येशू आहे. बायबल सांगते प्रभू येशू प्रत्येक अडचणीत किंवा प्रत्येक संकटात माणसाला सहाय्य करतो. जेव्हा तो राज्य करतो तेव्हा वाईट, पाप किंवा मात्र कोणत्याही प्रकारची संकटे किंवा समस्या घेऊन असतो हे सर्व टळले जाते, सर्व दूर होते. जेव्हा प्रभू आपल्या जीवनात येतो तेव्हा आपला उद्धार होतो, आपले तारण होते, आपली बंधने तुटतात. हा बायबल काय सांगते, मुख्य हेतू कोणता आहे पहा. वचन सांगते, वाऱ्यापासून आसरा, वादळापासून निवारा असा मनुष्य होईल. वृक्षभूमीत पाण्याचे नाले, तप्तभूमीत विशाल खडकाची छाया असा तो होईल. प्रभू असं आपल्या जीवनात कार्य करेल. जणू काही बघा, आता भरपूर तहान लागलेले, घसा कोरडा पडलेले, सुकलेले आणि आपल्याला पाण्याची गरज आहे. बऱ्याच वेळेपर्यंत पाणी न मिळाल्यामुळे तहाण्याने आपण व्याकुळ झालेले आहोत. पण आता घसा कोरडा पडलेले, सुकलेले, असं वाटतंय कधी पाणी मिळेल. जेवण दिलं तरी जेवणार नाही, पहिला पाणी पाहिजे. मग अशा वेळी घसा कोरडा पडलाय, सुकलेले, पाण्याची तहान लागलेली आहे आणि अशा वेळी थंडगार पाणी दिला तर किती आनंद होईल. ताबडतोब तो पाणी आपण पितील, त्याचे आभार मानतील. जणू काय सोने दागिनेच आपल्याला त्यावेळी दिलेले, विपुल पैसाच दिलेले असं वाटेल. अशा परिस्थितीत जर तो पाण्याचा ग्लास आपल्याला दिला तर आनंद आणि शांती मिळेल. कोरड्या घशाला जेव्हा एक थंड पाणी मिळेल तेव्हा शरीरामध्ये एक थंडावा निर्माण होईल. बायबल सांगते अशीच एक परिस्थिती. हालेलुया. वचन सांगते की मात्र प्रभू येशू बघा कसं कार्य करणार आपल्या जीवनात. ज्यावेळी भरपूर अडचणीत आहोत, संकटात आहोत किंवा दुःखात आहोत आणि अशा वेळी आपल्याला मदतीची गरज आहे, सहाय्याची गरज आहे आणि प्रभूचा धावा केला तर त्या संकटाच्या वेळी तो आपल्याला सहाय्य करेल. किंवा वेदनेने आपण तडफडत आहोत, असहाय्य वेदना होते, प्रयत्न करून यश आलेले नाही, कोण मला बरं करील, या वेदना मिटवील. इतक्यात प्रभू येशू त्या वेदना मिटवत आहे आणि त्यावेळेला ते आपल्यामध्ये शांती, आनंद निर्माण होते. किंवा एखाद्या असा प्रसंग आपल्या जीवनात आलेला आहे की कुठून आपल्याला मार्ग सापडत नाही, अनेक प्रयत्न करून यश मिळत नाही आणि अशा वेळी प्रभू आपल्यासाठी मार्ग काढत आहे. त्यावेळी आपल्या जीवनात निर्माण होणार एक समाधान किंवा शांती. आता अशा गोष्टी म्हणजे बघा, आपण प्रभूद्वारे काही गोष्टी पाहू की आपल्या जीवनामध्ये अनेक प्रकारची संकटे असतात, अनेक तणाव, अनेक समस्या की अनेक प्रयत्न करून तिथे आपल्याला यश मिळत नाही किंवा अनेक औषध उपचार करून आरोग्य लाभत नाही. पण अशा वेळी अचानक प्रभू आपल्या जीवनात कार्य करतो आणि अशी शांती, असा आनंद देतो की त्या दुःखाची आठवण, कल्पना सुद्धा आपल्या जीवनात राहत नाही. काय सांगते वचन, प्रभू येशू असं कार्य करणार, वाऱ्यापासून आसरा बनेल,
जणू काही भरपूर ऊन आलेले आहे, भरपूर उन्हाचे दिवस आहे, गरमीचे दिवस आहे, डोक्यावर भरपूर ऊन आहे, रस्त्याने चालत आहोत, असं वाटेल कधी घरी पोचणार, कधी सावलीमध्ये राहणार, कधी पंखा लावणार, कधी पाणी पिणार. आणि अशी कठीण परिस्थिती बनलेली आहे. आणि अचानक या उन्हात चालत आहोत, भूमी तप्त झालेली आहे, अंगाला उन्हाचे चटके लागत आहे, पाण्याची ताण लागलेली आहे, अंगाला ऊन लागत आहे, थकलेले आहोत, असं वाटेल कधी पोचणार, कधी पाणी पिणार, आराम करणार. आणि अचानक त्याच वेळेला मात्र एक गारवा म्हणजे थंड हव्याची झुलक येत आहे, गरमी नाहीशी होते, त्याच वेळेला बरं वाटत आहे, पाणी प्यायला मिळत आहे. तर कसं वाटेल, आनंद मिळेल की नाही? की इतकी कठीण परिस्थिती होती, गरम करत होतं, उन्हाचे चटके लागत होते, भूमी तप्त झालेली आहे, घसाई कोरडा पडलेले आहे. आणि अचानक थंड हव्याची झलक येते, थंड हव्याची झुलक येते आणि गारवा निर्माण होते, बरं वाटत आहे. अशा वेळी किती समाधान मिळेल ना. आणि त्यावेळी जो आनंद मिळत आहे की इतकी कठीण परिस्थिती असताना अचानक थंड हवा, किती बरं वाटेल. एकदम काही वेळेला बघा भरपूर गरम करत असेल आणि थंड हवा आली, किती बरं वाटलं ना. किंवा थकून आले, काम केले, गरम झालेले, खाली पंख्याखाली येऊन बसले, पंखा लावून, आता बरं वाटते ना. सांगतो की नाही, तशा प्रकारे प्रभू येशू तप्त भूमीत मात्र एक विशाल छायेचा एक खडक आहे. प्रभू येशू आपल्याला छाया देणारा, म्हणजे अशा परिस्थितीत प्रभू आपल्या जीवनात कार्य करेल ज्यावेळी खरोखर आपल्याला एक प्रेमाची, आधाराची आणि साह्याची गरज असेल. अशा वेळेला प्रभू उपस्थित राहील आपल्या जोडीला आणि आपल्याला मदत करेल. आणि म्हणजे काय सत्य, त्यावेळी काय होईल पहा, जेव्हा प्रभू त्यावेळी आपल्याला मदत करील, सहाय्य करील, तेव्हा पाहणाऱ्याचे डोळे मंद होणार नाही, ऐकणाऱ्याचे कान ऐकतील, उतावल्याच्या मनाला ज्ञानाचं उमस पडेल, तोंडड्याची जीभ असकलित व स्पष्ट बोलेल. हे सत्य, तर कोणतीच बंधने नसतील, कोणते अडथळे राहणार पण नाही, कोणत्या पीडा पण राहणार नाही, जो प्रभू आपल्या जीवनात कार्य करेल. हालेलुया. माणसाच्या जीवनात आज अनेक प्रकारचे संकट आहे. फक्त माणसाच्या जीवनात आजारच आहेत असं नाही, पैशाची समस्या आहे असं नाही, अनेक प्रकारच्या गोष्टी आहेत. म्हणजे जणू काही माणसाच्या जीवनात, काही काहींच्या जीवनात इतक्या समस्या, इतकी दुःख भरलेली आहे की मात्र त्याची गणना पण करू शकत नाही. अशा दुःखाने भरलेले मनुष्य. आपण आजारी पडले तर आपण डॉक्टरकडे जातील उपचारासाठी, डॉक्टर आपल्यावर उपचार करतील, औषधे देतील, ते उपचाराने आपल्याला बरंही वाटेल, आपली आजारी बरी होतील. पण अशा अनेक गोष्टी आहेत, अनेक दुःख आहे, पण त्याचं निवारण दुसऱ्या कुठे मिळत नाही, की कोणाकडे जाऊ शकत नाही. आजारी पडले तर डॉक्टरकडे जातील, पण जीवनात दुःख असेल तर कोणाकडे जातील, घरामध्ये अशांती असेल तर कोणाकडे जातील, घरामध्ये समस्या, प्रेम नाही, विश्वासघात झालेले आहे, फसवणूक झालेली आहे, तर काय करतील. आणि अशा वेळी माणसाला वाटते की असं कोणतं ठिकाण आहे, कोणतं स्थान आहे, कोणता मनुष्य आहे की तो मला याच्यातून सोडवी. म्हणजे तणाव म्हटलं तर माणसामध्ये अनेक प्रकारचे आहेत, अनेक प्रकारचे, आणि त्याचे उपाय पण वेगवेगळ्या प्रकारचे. जसं की आजारी पडला तर डॉक्टरकडे जाईल, एखादा मनुष्य भरपूर दारू पिते, दारू सुटत नाही, दारू सोडायचे, तर एखाद्या ठिकाणी अशा दारू सोडणार एखाद्या केंद्रात त्याला ठेवतील की दारू सुटावी त्याची म्हणून, तिकडे त्याला नेतील. किंवा मात्र जसं जणू की आपल्या जीवनात समज घरातली एखादी वस्तू बिघडली तर आपण ती दुरुस्त करण्यासाठी मेकॅनिककडे नेतील. किंवा अशा काही गोष्टी ज्याच्यावर काही थोडाफार उपाय मिळेल. पण जीवनात असं दुःख माणसाच्या भरलेलं आहे की ज्याच्यावर उपाय कुठे दिसत नाही, ज्याचं साधन कुठे माणसाला दिसत नाही, की याच्यातून मला कोण सोडवेल, या दुःखातून, या संकटातून कोण मला बाहेर
येशूच. बघा, बायबलमध्ये जर संपूर्ण बायबलचा आपण अभ्यास केला तर कळेल, हरेक गोष्टीमध्ये मार्ग काढणारा परमेश्वरच आहे, प्रभू येशूच आहे. म्हणून बघा, परमेश्वरला अनेक नावं दिले, प्रभूला अनेक नावं दिले. सहाय्य करता, उद्धार करता, मुक्तीदाता, संकट समयी मात्र तारणारा, हरेक गोष्टींमध्ये मार्ग काढणारा, मार्गदर्शक. म्हणजे कोणतीही संकटे असू दे, ते संकटे दूर करणारा येशूच आहे, फक्त येशूच. म्हणजे प्रत्येक प्रश्नाचं उत्तर फक्त प्रभू येशूकडे. जीवनात तणाव असो, संकट असो, शारीरिक समस्या, मानसिक समस्या, आध्यात्मिक समस्या, कुटुंबाची समस्या, मुलांची समस्या, धंद्याची समस्या, सर्व गोष्टीचं उत्तर प्रभूकडे. हरेक गोष्टीचं हल साधन प्रभू येशूकडे. प्रत्येक प्रश्नाची उत्तरे तुम्हाला मिळतील. बायबल काही सांगते, उत्पत्तीमध्ये 41 अध्याय, जेव्हा फारोला स्वप्न पडली होती आणि या स्वप्नाचा अर्थ सांगणारा कोणी नव्हता, तेव्हा पॅलेत्तराच्या नायकाला आठवण झाली की एक इब्री मनुष्य आहे. तेव्हा फारोन ते माणसाला, इब्री मनुष्य म्हणजे योसेफ, त्याला बोलवणे पाठवल्याने योसेफ तिकडे आला. फारो राजाने आपलं स्वप्न योसेफाला सांगितलं की मला असं असं स्वप्न पडलेलं आहे आणि अर्थ सांगणारा कोणी नाही. मी ऐकलंय की तू तर स्वप्नाचा अर्थ सांगतोस. तेव्हा योसेफ काय म्हणतो, 16 वचनात, मी कोण तुम्हाला उत्तर देणार आहे, मी कोण तुम्हाला शांती देणार आहे. फारोच्या प्रश्नाचे उत्तर, फारोला शांती देणार उत्तर देवच देईल. मी काय देऊ शकतो तुम्हाला? तुमच्या प्रश्नाचं उत्तर, शांती देणारं तुम्हाला उत्तर फक्त परमेश्वर देईल. त्याच्याकडे बल आहे, त्याच्याकडे साधन आहे, तोच तुम्हाला मदत करेल. तुम्ही फक्त आपलं स्वप्न सांगा. फारो राजाने आपले स्वप्न मात्र योसेफाला सांगितली आणि देवदूताने योसेफाच्या द्वारे फारोला त्याचा अर्थही सांगितला. बघा, प्रत्येक प्रश्नाचं उत्तर प्रभू येशूकडे. तो अडचणी, संकटात आपल्याला मदत करतो. आपण कंटाळलेल्या जीवनात, दुःखी, निराश झाले, अशा वेळी प्रभू आनंद म्हणून आपल्या जीवनात येतो आणि मग त्या दुःखाची आठवण पण राहत नाही. ती सारी दुःख आपल्या जीवनातून दूर होतात, त्या साऱ्या समस्या आपल्या जीवनातून दूर होतात आणि प्रभू आपल्या जीवनात कार्य करतो. म्हणून बायबल सांगते, तप्त भूमीत विशाल छायेचा खडक आहे प्रभू येशू. या तप्त भूमीत छाया पण आपल्या डोक्यावर राहतो आणि आपल्याला छाया देतो आणि उन्हापासून तो आपल्याला सावली देतो. जसं यशा 4:6 वचनात प्रभू येशू वादळापासून, उन्हापासून आसरा आहे, वादळापासून, वाऱ्यापासून सावली आहे. हर एक संकटात आपला मदतगार आहे प्रभू येशू, जो छायेप्रमाणे, सावलीप्रमाणे आपल्या बरोबर राहून त्या संकटातून तो आपल्याला बाहेर काढतो, त्या समस्येतून तो आपल्याला मुक्त करीतो, आसरा बनतो, आधार बनतो, प्रेम बनतो प्रभू येशू. म्हणजे प्रत्येक संकटातून बाहेर उतरण्याचा मार्ग आहे प्रभू येशूच. तुमच्या जीवनात कोणती तणाव, कोणत्याही समस्या असो, येशूच तुम्हाला त्याच्यातून बाहेर काढेल. दुसरं कोणाचं, फक्त प्रभू येशू. ते कसं काढेल पहा, प्रभू आपल्या जीवनात प्रत्येक संकटात मदतगार आहे. स्तोत्रसंहिता 59:16 वचनात, कारण माझ्या संकटाच्या समयी तुम्हाला उंच गड व शरणस्थान झाला आहेस. संकटाच्या समयी प्रभू आपल्याला उंच गड आणि शरणस्थान बनेल. संकटाच्या वेळी आपण देवाला शरण जाऊ शकतो आणि स्वतःचा बचाव करू शकतो. संकटाच्या वेळी देव आपलं शरणस्थान आहे, आपल्याला सांभाळणारा, आपली काळजी घेणारा परमेश्वर आहे. संकट आलं तरी प्रभू आपल्याला मदत करेल, तरी प्रभू सोडवेल. स्तोत्रसंहिता 9:9, परमेश्वर पीडितांसाठी उंच दुर्ग आहे, तो संकट समयी उंच दुर्ग आहे. पीडित, ज्यांच्या जीवनात पीडा आहे, दुःख आहे, किंवा ज्यांना इतर लोक पीडा देत आहेत, अशा पीडित लोकांसाठी प्रभू उंच दुर्ग आहे. त्यांच्या पीडा दूर करायला, त्यांचे दुःख, त्यांचे तणाव दूर करायला प्रभू त्यांच्या जोडीला आहे. म्हणजे कोणतीही समस्या आपल्या जीवनात घेऊन
परमेश्वराने माझा आश्रयस्थान केले, तो मला वाचवेल, तो सोडवेल, माझा आहे त्याच्यावर भरोसा. तो काढेल या संकटातून मला बाहेर. मला पक्षाप्रमाणे उडून जाण्याची गरज नाही, लपून छपून राहण्याची गरज नाही. देव आहे माझा बचाव करायला. हरेक अडचणीत, हरेक संकटात आपल्याला मदत करणारा परमेश्वर आहे. आपली हरेक बंधने तोडणारा परमेश्वर आहे. आपल्याला सहाय्य करणारा प्रभू आहे. बरे तुमच्या जीवनात, कुटुंबात अनेक प्रकारच्या समस्या आहेत. कर्जाच्या समस्या, की पैशाची समस्या, नोकरी नाही, पैसा कमी पडते घरात, किंवा अनेक अडचणी आहेत. घरातले लोक त्रास देत आहे, शेजारचे लोक त्रास देत आहे, जमिनीच्या समस्या, घराची समस्या, अनेक चढाव उतार आहे जीवनामध्ये. मुलाबाला ऐकत नाही, मुलाबालांची देणगी नाही, नवरा दारू पिते, घरामध्ये एखादी व्यक्ती मोठ्या आजाराने पीडित आहे, औषधासाठी विपुल पैसे लागत आहे, अनेक गोष्टी. पण या सर्व प्रश्नाचं उत्तर प्रभू येशूकडेच आहे. प्रार्थना या सर्व गोष्टीवर तुम्हाला विजय प्राप्त करून देणार. प्रभू येशू आपल्याला कशी मदत करणार? जेव्हा आपण प्रार्थनेत राहणार, जेव्हा आपण प्रार्थना करणार, तेव्हा प्रभू येशू आपल्याला सर्व संकटातून बाहेर काढणार. मग कोणतेही तणाव असू दे जीवनातले, कोणतेही चढाव उतार असू दे जीवनातले, तरी प्रभू त्याच्यातून बाहेर काढेल आपल्याला. असं कोणतीच गोष्ट नाही की देव ती सोडवू शकत नाही. असे कोणतीच समस्या नाही की देव त्याच्यातून मार्ग काढू शकत नाही. असा कोणताच प्रश्न नाही की ज्याचं उत्तर देवाकडे मिळत नाही. हरेक गोष्ट परमेश्वराकडे. जीवनामध्ये आपल्या कुटुंबापासून, धंद्यापासून, मुलांकडे ज्या गोष्टी आहेत ती सर्व प्रकरण प्रभूच्या हातात समर्पण करा. जर आपण स्तोत्रसंहिता 107 अध्याय वाचला तर कळेल, त्याच्यामध्ये टप्प्याटप्प्याने वेगवेगळ्या गोष्टी लिहिलेल्या आहेत आणि प्रत्येक व्यक्तीची वेगवेगळी कारणं आहेत किंवा वेगवेगळ्या अडचणी बाबतीत लिहिलेल्या आहेत. सर्वांचं एकच अडचण आहे, एकच संकट आहे, एकच आजार आहे, एकच दुःख आहे असं नाही. प्रत्येकाची वेगवेगळ्या समस्या आहेत. घरी गेल्यानंतर स्तोत्रसंहिता 107 अध्याय वाचा, पूर्ण डबल टेबल वाचा की प्रत्येक व्यक्ती वेगवेगळ्या समस्या सापडलेल्या आहे, तरी देव त्याला बाहेर काढत आहे. वेगवेगळ्या समस्या, कोणी आजारात आहे, कोणी पीडा भोगत आहे आणि देवाचा धावा करतात, देव त्यांना बरं करतो. कोणी कर्जबाजारी आहे, कोणी खायला प्यायला मिळत नाही, भुकेलेले आहे, वैराग प्रदेशात भटकत आहे, कोणाचा आसरा नाही, आधार नाही, खायला नाही, प्यायला नाही. अशा वेळी प्रभूचा धावा करतात आणि प्रभू त्यांना मदत करून खायला प्यायला देतो, चांगल्या स्थळी आणून ठेवतो. कोणी अशा परिस्थितीत आहे की आपल्या चुकामुळे, पापामुळे तुरुंगात पडलेले आहेत, बंदिवासात गेलेले आहेत आणि अशा वेळी देवाचा धावा करतात आणि देव तुरुंगातून त्यांना बाहेर काढतो. काही अशा संकटात सापडलेले आहेत की ज्याच्यातून मुक्त होणं कठीण आहे आणि अशा वेळी ते प्रभूचा धावा करतात आणि प्रभू त्यांना संकटातून बाहेर काढतो. काही अशा परिस्थितीत आहे की राहायला घर नाही, जमीन नाही, असे पडलेले आहेत की मात्र कोणाचा आधार नाही आणि अशा वेळी ते देवाचा धावा करतात आणि देव त्यांना मदत करतो. काही कसे की आपला व्यवसाय चालवत आहे समुद्रात, पण वादळ वारा सुटलेले आहे, तुफान सुटलेले आहे, आता आपलं जहाज मात्र समुद्रात बुडेल, आपण मरणाच्या बेतात आलेले आहोत, किनाऱ्याला पोचू शकत नाही. अशा वेळी देवाचा धावा करतात आणि देव त्यांना मदत करतो. काही अशा ठिकाणी आहे जिथे काही पिकत नाही, खारवट भूमी बनलेली आहे, अशा वेळी देवाचा धावा करतात आणि देव त्यांची भूमी सुपीक बनवून टाकतो. काही अशा अडचणीत आहेत की एकटे पडलेले आहेत, कुटुंब मिळत नाही, अशांना देव आशीर्वाद देतो आणि त्यांचे कुटुंबच देव वाढवतो. वाचा हे स्तोत्रसंहिता 107 अध्याय. वेगवेगळ्या टप्प्याटप्प्याने वेगवेगळ्या गोष्टी लिहिलेल्या आहेत, प्रत्येकाची वेगवेगळी कारणं आहेत आणि तरी ते देवाचा धावा करतात आणि देव त्यांना सहाय्य करतो. सर्वांचा मुक्तीदाता एकच म्हणतो प्रभू येशू. मग तुमच्या जीवनात कोणती अडी अडचण असू दे, कोणत्याही प्रकारचे संकट असू दे, कोणत्याही प्रकारची समस्या असू दे, उपाय येशूच आहे. प्रार्थनेच्या द्वारे प्रभू येशू कडूनच ही सारी बंधने तुटतील. प्रभू येशू पासूनच या सर्व समस्यातून मुक्ती मिळेल. फक्त प्रभू, हर एक गोष्टीचा उपाय आहे प्रभू येशूकडे प्रार्थनेच्या द्वारे. हालेलुया, हालेलुया. म्हणून बायबल सांगते, वचन काय सांगते पहा की तू
शकत. आता आपलं सर्व संपलं, आता काहीच राहिलं नाही. सर्व पैसा गेला, आजाराने पेडलेले आहेत, कोणाचा आसरा नाही, किंवा आता मृत्यूच्या दाराशी पडलेलं. पण बायबल सांगते अशाही वेळा देव त्या विनाश गर्दीतून वाचविणार. अशा संकटात आपण पडलेले आहेत की आता आपण त्याच्यातून मुक्त होऊ शकत नाही, वाचू शकत नाही, कोणच आपल्याला सोडवू शकत नाही. तरी देव सोडू शकतो. विनाश गर्दीतून सुद्धा तो अधोलोकातून सुद्धा अधोलोकात जाण्यापासून सुद्धा तो आपल्याला वाचवतो. परमेश्वर हरेक संकटातून वाचवणारा परमेश्वर आहे. हरेक बिकट परिस्थितीतून सोडविणारा परमेश्वर आहे. मग आपल्या जीवनात कोणतेही तणाव असू दे, सर्व प्रश्नाचे उत्तर आहे प्रभू येशूकडे. सर्व प्रश्नाचे उत्तर फक्त प्रभूकडे. आपली गाडी बिघडली तर आपण गाडी रिपेअर करणाऱ्या मेकॅनिककडे गाडी नेणार, तो गाडी दुरुस्त करणार. पण टीव्ही बिघडली तर जो टीव्ही रिपेअर करतो त्याच्याकडे टीव्ही न्यावं लागणार. घरातले इतर वस्तू, पलंग मात्र तुटलेले आहे किंवा टेबल तुटलेले आहे, ते रिपेअर करायचे आहे तर लाकडाचं काम करणाऱ्या व्यक्तीला ते सांगावं लागणार. वेगवेगळं सामान, वेगवेगळ्या वस्तू रिपेअर करणार. पण येशू आपल्या संपूर्ण जीवनाला दुरुस्त करणार आहे. आपल्या सर्वस्वाला दुरुस्त करणार एकच मेकॅनिकल आहे आणि तो आहे प्रभू येशूच, ज्याच्याकडे हरेक प्रश्नाचे उत्तर आहे, हरेक संकटातून मार्ग आहे. तो सततचा मार्गदर्शक आहे. बायबल काय सांगते ना, वचन सांगते की मात्र 58:11 परमेश्वर तुझा सततचा मार्गदर्शक होईल. तो तुझ्या जीवाला पण तृप्त करेल, तुझी भूक तहान पण मिटवेल. काय सांगते वचन? सतत, नेहमीचा मार्गदर्शक, सतत आपल्याला सहाय्य करेल, मार्गदर्शन करेल, योग्य सल्ला देईल. प्रभू येशू पिता सतत नेहमी आपल्या जोडीला राहील आणि त्या बिकट परिस्थितीतून, त्या संकटातून आपल्याला मुक्त करेल. मग तुमच्या जीवनात जे काही तणाव आहे, दुःख आहे, पीडा आहे, आम्हाला माहिती नाही तुम्ही कोणत्या समस्यात आहात, कोणत्या पीडेमध्ये आहात, कोणत्या दुःखात आहात, तुम्हाला माहिती आहे का परमेश्वराला? तर तुम्ही या सर्व पीडा, दुःख, तुमचे आजार, तुमच्या समस्या की तुमच्या कुटुंबाच्या समस्या, धंद्याच्या किंवा जे काही आहे, सर्व प्रभू येशूच्या हातात समर्पण करा. सर्व गोष्टी तुम्ही प्रभू येशूच्या हातात द्या. तुम्हाला यश मिळत नाही, प्रगती होत नाही, उन्नती होत नाही, प्रभू येशूच्या हातात समर्पण करा. प्रभूला सांगा, प्रभू मला यश देणारा तूच आहे. माझ्या जीवनाचा, माझ्या कुटुंबाचा, माझ्या घराचा, माझ्या सर्वस्वाचा प्रभू तुम्ही ताबा घ्या. सर्व प्रभूच्या हातात समर्पण करा. सर्व गोष्टी प्रभूच्या हातात द्या. मुलं बिघडलेली आहेत, प्रभूच्या हातात समर्पण करा. नवरा दारू पित आहे, प्रभूच्या हातात समर्पण करा. धंदा व्यवस्थित चालत नाही, प्रभूच्या हातात समर्पण करा. सर्व रिपेअर करणार प्रभू येशू, सर्व दुरुस्त करणार प्रभू येशू. हरेक गोष्ट प्रभू येशूच्या हातात समर्पण करा. सर्व गोष्टी करणारा प्रभू येशूच आहे. हरेक गोष्टीचं समाधान फक्त न फक्त प्रभू येशू कडेच आहे, बाकी कोणाकडे सुद्धा मिळत नाही. प्रभू येशूच त्याच्यातून मार्ग काढणार आणि तोच आपल्याला सहाय्य करणार. बायबल काय सांगते बघा, सूत्रसहित 18:2 तो माझे कवच, माझ्या रक्षणाचे बलकट साधन, माझा उंच बुरुज आहे. आपलं साधन कोण आहे? प्रभू येशू. वचन सांगते की तो माझे कवच, माझ्या रक्षणाचे बलकट साधन आहे. दावीद म्हणतो देव आहे आपलं साधन, आपल्याला सहाय्य मदत करणारा, आपल्याला वाचविणारा बलकट साधन, जो आपल्याला सुरक्षित ठेवणार प्रभू येशू. काय आपला प्रभूवर पूर्ण रीतीने विश्वास आहे का? आपण खरोखर मनापासून प्रभूकडे प्रार्थना करतो का? खरोखर आपण प्रभू येशूवर प्रेम करीतो का? आपण प्रभू येशूचे नियम, आज्ञा याचे पालन करीतो का? जर असं असेल तर हरेक परिस्थितीत प्रभू आपल्याला मदत करील. तो कधीच टाकणार नाही. कोणतेही दुःख, कोणतेही तणाव असू दे, येशूकडे मांडा, प्रभूच त्याच्यातून बाहेर काढील. प्रभूचा पीडा दूर करील, प्रभूचे दुःख दूर करील, संकटातून प्रभू मुक्त करील. म्हणून प्रत्येक प्रश्नाचं उत्तर प्रभू येशूकडे जाईल. सर्व गोष्टीवर विजय मिळवणारा प्रभू येशूच आहे. तोच आपलं साधन आहे, तोच आपल्याला सहाय्य करणारा प्रभू, एक बलकट साधन आहे प्रभू येशू. आणि तोच आपल्याला मदत करणार,
प्रभू आहे हर एक परिस्थितीत मला मदत करायला, सहाय्यकर्ता आणि मुक्तिदाता पण तोच आहे सर्वस्व, फक्त प्रभू येशू. हर एक अडचणीत आपल्याला मदत करणारा फक्त प्रभू आहे. म्हणून वचन सांगते अशी परिस्थिती आहे ना की तप्त भूमीत विशाल छायेची खडकाची छाया, म्हणजे असं की अशी अडचण आपल्या जीवनात आलेली आहे की आपण आता कंटाळलेले आहेत, तप्त गरम झालेले आहेत, म्हणजे की आता काही कळत नाही. आणि अशा वेळी प्रभू आपल्या जीवनात एक थंड हव्याची झुलक निर्माण करणार, शांती आनंद उत्पन्न करणार आपल्या जीवनात. अगदी सर्व दुःख पीडा दूर होणार, आनंद उल्हास निर्माण होणार. तर आपल्या जीवनात कार्य करणारा प्रभू येशू आहे. सर्व वादळ वाऱ्यापासून आश्रय प्रभू. ते वादळ वारे मात्र या जगातले असू दे, या आजाराचे असू दे, संकटाचे, दुःखाचे, निंदेचे, विपत्तीचे, पीडेचे, कसले घेऊन असा वादळ वारे असू दे, पण या सर्व वादळ वाऱ्यात आश्रय प्रभू येशू, आधार आहे प्रभू येशू. जीवनाचा आधार प्रभू येशूच आहे. तोच मदत करेल, तोच सहाय्य करेल, तोच आपली बंधने तोडेल, तोच आपल्या संकटातून आपल्याला मुक्त करेल. आपण पूर्ण प्रभूच्या वचना, प्रभूच्या नियमात चालना तर प्रभू आपल्याला अनुग्रह देणार, प्रभू आपल्याला आशीर्वादित करणार, प्रभू आपल्या जीवनात चमत्कार मात्र घडवणार. आपल्याला जे काही हवं आहे ते सर्वस्व मात्र प्रभू आपल्याला देणार. मग त्यासाठी आपण पूर्ण प्रभूच्या वचनात, प्रभूच्या नियमात चालण्याचा प्रयत्न केला पाहिजे. म्हणजे प्रभू आपला उद्धार करणार, आपलं तारण करणार, आपली प्रगती करणार, आपली बंधने तोडणार. कारण सर्व प्रश्नाचं उत्तर प्रभू येशूकडे. म्हणून यशा 52 अध्याय 12 वचनात परमेश्वर तुमचा पुढारी आहे, इस्रायलचा देव तुझा पाठीराखा आहे. आपला पुढारी पण, पाठीराखा पण, सांभाळायला पुढे पण उभा आहे आणि मागे पण उभा आहे. पुढारी पण आहे, आपल्याला मार्ग दाखवणारा, पुढे नेणारा. पाठीराखा आपल्या मागे पण उभा आहे, सांभाळणारा, दोन्ही बाजूला. अगदी मात्र कसली चिंता नाही, मागून संकट आहे, पुढून संकट आहे, पण प्रभू येशू पुढे पण आहे, मागे पण, आपल्याला मदत करण्यासाठी. तो आपला पुढारी आणि आपला पाठीराखा पण आहे. हर एक संकटात तो आपल्याला मदत करील, आपल्याला सहाय्य करील, आपला नाश होऊ देणार नाही. प्रत्येक परिस्थितीत तो आपल्याला वाचवेल. पण त्यासाठी आपल्याला पूर्ण प्रभूवर विश्वास ठेवायचा आहे, प्रभूचं वचन पूर्ण रीतीने आत्मसात करायचंय, म्हणजे सर्व संकटातून आपण बाहेर पडतील. स्तोत्रसंहिता 37 अध्याय 39 ते 40. परंतु नीतिमानाचे तारण परमेश्वरापासून होते, संकट समय तो त्यांचा दुर्ग आहे. परमेश्वर त्यांना सहाय्य करतो व त्यांना मुक्त करीतो, त्यांना दुर्जनापासून मुक्त करीतो व तारितो, कारण त्याने त्याचा आश्रय घेतला आहे. काय सांगते वचन? परमेश्वर त्यांना संकटातून मुक्त करतो, त्यांना सहाय्य पण करतो, दुर्जनापासून पण मुक्त करतो आणि त्यांना तारितो, कारण त्या लोकांनी देवपित्याचा आश्रय घेतलेला आहे. देवपिता संकटातून मुक्त करतो, दुर्जनाच्या माणसाच्या हातून पण आपल्याला वाचवितो. हर एक परिस्थितीतून तो आपल्याला वाचवितो आणि आपल्याला तारितो. सर्व संकटातून तो आपल्याला वाचवतो. संकट असो, दुःख असो, समस्या असो, काही घेऊन असो, त्या प्रत्येक परिस्थितीतून तो आपल्याला बाहेर काढतो. आपल्याला मदत करणारा प्रभू आहे, आपल्याला सहाय्य करणारा प्रभू आहे. कोणतीही अडीअडचणी घेऊन आपल्या जीवनात येऊ दे, कोणत्याही प्रकारच्या समस्या घेऊन आपल्या जीवनात येऊ दे, तरी प्रभू सहाय्य करणार, तरी प्रभू आपल्याला मदत करणार. तो मात्र आपल्याला टाकणार नाही किंवा आपल्याला सोडून देणार नाही, तर हर एक परिस्थितीत मात्र आपल्याला मदत करणार. बायबल काय सांगते पहा, वचन सांगते यशा 43 अध्याय 2, तू जलातून चालशील तेव्हा मी तुझ्या बरोबर असेल, नद्यातून जाशील तेव्हा त्या तुला बुडविणार नाही, अग्नीतून जाशील तेव्हा तू भाजणार नाही, ज्वाला तुला पोळणार नाही. हालेलुया, हालेलुया. काय सांगते वचन बघा, तू जलातून, पाण्यातून गेला तरी मी तुला वाचवीन, अग्नीतून गेला तरी वाचवीन. पाण्यातून वाचण्याचं साधन वेगळं आहे, अग्नीतून वाचण्याचं साधन वेगळं आहे. पण प्रभू म्हणतो या अग्नीतून पण आणि पाण्यातून पण मी तुला वाचवीन, दोन्ही ठिकाणातून. ज्वाला सुद्धा तुला पोळणार नाही, ज्वाला सुद्धा तुला थोडासा धक्का पण देऊ शकत नाही, हृदय केस पण ओरपणार नाही. प्रभू तो हर एक संकटात मी तुझ्या जोडीला राहील, हर एक परिस्थितीत मी तुझ्या
आपली मुलं तिकडे पडत आहे, त्यांना उचलण्यासाठी ताबडतोब धावू शकत नाही, पण देव येऊ शकतो. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. बायबल सांगते तो ताबडतोब धावत येणार, अगदी सेकंद पण लागणार नाही. अशा प्रकारे तो आपल्याला सहाय्य करणार. म्हणून कोणती अडचण आली, कोणतेही संकट आले, पहिला प्रभू येशूला आवाज द्या आणि आपल्या समस्या प्रभूला समर्पण करा. आपल्या निराशा प्रभू येशूच्या हातामध्ये द्या. आपली सर्व संकटे प्रभू येशूच्या हातामध्ये द्या. पूर्णरित्या प्रभू येशूवर भरोसा ठेवा. प्रभू येशूचा धावा करा. सर्व अडचणी दूर होतील, सर्व समस्या दूर होतील, सारी संकटे निघून जातील. प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला पूर्ण रीतीने अनुग्रह देईल, पूर्ण रीतीने आशीर्वादित करेल. तर आपला प्रभू येशू जिवंत परमेश्वर आहे. आपल्या जीवनात आपल्याला सर्व काही देणारा प्रभू येशू, आपली सर्व बंधने तोडणारा मात्र प्रभू येशूच आहे. म्हणून बायबल काय सांगते पहा, स्तोत्रसंहितामध्ये 115 अध्यायामध्ये 9 ते 11 वचनापर्यंत वचन काय सांगते पहा, हे इस्रायला परमेश्वर भाव ठेव, तोच त्याचा सहाय्य करता व त्याची ढाल आहे. अरुणाच्या घराण्या परमेश्वर भाव ठेव, तोच त्यांचा सहाय्य करता व त्याची ढाल आहे. ओ परमेश्वराची भय धरणाऱ्यानो परमेश्वर भाव ठेवा, तोच त्यांचा सहाय्य करता व त्यांची ढाल आहे. काय सांगते, सर्व लोकांनो तुम्ही फक्त देवावर भाव ठेवा, देवावर भरोसा ठेवा. संकट समय तोच सहाय्य करता आणि तोच ढाल आहे, सहाय्य पण करेल आणि वाचवेल सुद्धा. सर्व संकटातून सुद्धा तो आपल्याला मुक्त करेल आणि तो आहे परमेश्वर. आपण पूर्ण प्रभूवर भरोसा ठेवत आहोत, आपण पूर्ण प्रभूवर विश्वास ठेवत आहोत, तर या सर्व संकटातून प्रभू आपल्याला मुक्त करणार. या सर्व समस्यातून प्रभू आपल्याला बाहेर काढणार. या सर्व निराशेतून प्रभू आपल्याला मुक्त करणार. फक्त प्रभू येशू आपल्याला स्पर्श करणार आणि आपले तणाव, आपल्या समस्या आपल्या जीवनातून दूर करणार. सर्व अडथळे आपल्या जीवनातून काढून टाकणार. विश्वास ठेवा, प्रभू येशूचा धावा करा आणि आपले आजार, आपले विकार, आपल्या समस्या सर्व प्रभू येशूला समर्पण करा. सर्व दुःख दूर होतील. स्तोत्रसंहिता 116 8 ते 9. तू माझा जीव मरणापासून, माझे डोळे अश्रूपासून, माझे पाय ठेचाळण्यापासून रक्षिले. जीविताच्या भूमीवर मी परमेश्वरासमोर चालेल. काय सांगते वचन, जीव मरणापासून परमेश्वर वाचवतो, डोळे अश्रूपासून म्हणजे आपल्या डोळ्यातून अश्रू येऊ नये, अर्थात आपण दुःखी होऊ नये, निराश होऊ नये, आणि आपले पाय ठेचाळण्यापासून पण देवाच वाचवतो. मरणातून पाहून वाचवणारा प्रभू आहे, दुःखातून पण मुक्त करणारा प्रभू आहे, ठेच लागू नये म्हणून सांभाळणारा पण प्रभूच आहे. सर्व गोष्टी, हरेक परिस्थितीत मदत करणारा प्रभूच आहे, तोच वाचवणार आपल्याला. म्हणून वचन सांगते की तू मरणापासून माझा जीव वाचवला, अश्रूपासून माझे डोळे, ठेचाळण्यापासून माझे पाय. हरेक परिस्थितीत वाचवणारा प्रभू आहे. सर्व संकट समय सहाय्य करणारा प्रभू आहे. सर्व संकटाच्या वेळी तो आपल्याला मदत करेल. मग कोणतेही संकट, कोणती पीडा घेऊन असू दे, पण प्रभूच आपल्याला सहाय्य करणार. प्रभूच त्या दुःखातून, त्या निराशातून आपल्याला मुक्त करणार. फक्त परमेश्वर पिता. म्हणून बायबल सांगते स्तोत्रसंहिता 10 ते 14, लाचार तुझ्यावर हवाला टाकीतो, कारण पोरक्याचा सहाय्य करता तू आहेस. बायबल काय सांगते, लाचार देवावर हवाला म्हणजे आपलं सर्वस्व देवावर तो टाकतो, विश्वास टाकतो, तो देवाला आवाज देतो आणि देव त्याचा सहाय्य करता बनतो. यशाया 44:2, आपल्या सर्वांचा सहाय्य करता परमेश्वर आहे, सहाय्य करणारा परमेश्वर आहे. आपण देवावर हवाला टाकणार, तो आपल्याला मदत करेल. लाचाराच्या वेळी त्याच्या लाचारीतून तो आपल्याला बाहेर काढेल. तो लाचार पण गरिबीचा असू दे, दुःखाचा असू दे, पीडित असू दे, प्रभू त्याच्यातून आपल्याला मुक्त करेल. कारण बायबल सांगते हर एक संकटातून आपल्याला वाचविणारा प्रभू आहे, गरिबीतून सुद्धा सोडविणारा प्रभू आहे, श्रीमंताच्या स्थलावर बसवणारा प्रभू आहे. स्तोत्रसंहिता 113 ते 7 ते 8, तो कंगाला धुलीतून उठवितो, दारिद्र्यास उकिरड्यावर उचलून अधिपतीच्या पंक्तीस बसवितो. गरिबीतून पण सोडवणारा प्रभूच आहे, दारिद्र्यातून पण मुक्त करणारा प्रभूच आहे, श्रीमंताच्या पदापर्यंत नेणारा सुद्धा प्रभूच आहे. कारण त्याला दुसरे वचन काय
वाचवतो. हर एक संकटातून मुक्त करणारा फक्त परमेश्वर आहे. यशाया 45:21-22 आपला तारण करता परमेश्वर आहे. आपला उद्धार करणारा, आपल्या जीवनाला उद्धार देणारा परमेश्वर आहे. तोच आपली बंधने तोडणार. वचन संदेश 41:14 मी तुझा उद्धार करता देव आहे. मी तुझा उद्धार करीन, तुझी तारण करीन, तुझी बंधने तोडीन, तुझ्या समस्येतून तुला मुक्त करीन, तुझ्या संकटातून मी तुला सोडवीन म्हणून प्रभू म्हणते. बघा, ज्या वेळेला शलोमोनाने मंदिर बांधले 2 इतिहास 6 अध्यायामध्ये, मंदिर बांधून पूर्ण झाल्यानंतर त्याने मंदिरामध्ये अशी प्रार्थना केली की परमेश्वर पित्या, मंदिराला तुझे नाव दिलेले आहे, तर या मंदिरामध्ये तुझे बांधव इस्रायल लोक असू दे, परराष्ट्र कोणी घेऊन असू दे, परदेशी कोणी पण, जेव्हा या मंदिरात प्रार्थना करतील, मग कोणतीही प्रकारची ती समस्या असू दे, मग भले त्यांच्यावर आजार आले तरी प्रार्थना केली तरी प्रभू तू प्रार्थना आहे, मरी आली, पीडा आल्या आणि प्रार्थना केली तरी प्रभू तू आहे, संकट आले, कोणती समस्या जीवनात आली तरी प्रभू त्यांनी प्रार्थना केला, प्रभू तुम्ही त्यांची प्रार्थना आहे का, शत्रूची धाड त्यांच्यावर आली आणि त्यांनी तुझा दावा केला तरी प्रभू तुम्ही प्रार्थना आहे का, अगदी दुष्काळ पडला आणि त्यांनी तुझी प्रार्थना केली तरी प्रभू प्रार्थना आहे का, म्हणजे कोणतीही अडी अडचण येऊ दे, आणि जेव्हा प्रभू या लोकांनी प्रार्थना केली त्या प्रभू तुमचे डोळे लोकांकडे लागलेले असू दे, तुमचं मन लागलेलं असू दे, तुमचे कान उघडे असू दे. तेव्हा देवाने शलोमोनाला काय उत्तर दिलं, या मंदिरात जी काही प्रार्थना करण्यात येईल त्या प्रार्थनेकडे माझे डोळे उघडे असतील, माझे कान लागलेले असतील, माझं मन लागलेलं असेल, इथे करण्यात येणारी प्रार्थना मी ऐकेन, मग ती कोणती घेऊन असू दे, मी म्हणतो मी प्रार्थना ऐकेन आणि मी उत्तर देईन. म्हणजे आपल्या जीवनात कोणत्याही अडचणीची प्रार्थना असू दे, आजारासंबंधाने, दुःखासंबंधाने, कर्जासंबंधाने, शत्रू संबंधाने, कोणत्याही प्रकारची प्रार्थना असू दे, प्रभू ऐकायला तयार आहे, प्रभू उत्तर द्यायला तयार आहे, प्रभू बंधने तोडायला तयार आहे, प्रभू समस्येतून मुक्त करायला तयार आहे. मात्र प्रार्थना विश्वासाची पाहिजे. पूर्ण विश्वासाने प्रभूला शरण या आणि आपल्या विनंत्या देवापुढे मांडा, आपल्या गरजा प्रभूला सांगा, आपल्या समस्या प्रभूला सांगा. प्रभू नक्की तुम्हाला मदत करेल, तुम्हाला त्याच्यातून बाहेर काढेल, त्या संकटातून प्रभू तुम्हाला मात्र सोडवेल, हर एक परिस्थितीतून मुक्त करणारा प्रभू आहे. दावीद तर म्हणतो स्तोत्रसंहिता 22:10 मी जन्मलो तेव्हापासून मला तुझ्या हाती सोपिले, मातीच्या उदरातून बाहेर पडलो तेव्हापासून तूच माझा देव आहे. आणि 9 परंतु मला उदरातून बाहेर आणणारा तूच आहेस. 9 आणि 10 दावीद म्हणतो माझ्या आईच्या उदरातून पण तूच मला बाहेर आणलं आणि तूच माझा सहाय्य करते, मला तुझ्या हाती सोपवलेलं आहे. एका स्त्रीची डिलिव्हरी करणारा सुद्धा प्रभूच आहे. सर्व काही प्रभू करे, सर्व गोष्टी प्रभूच्या हातात समर्पण करा. दावीद म्हणतो माझ्या आईच्या उदरातून तूच तर मला बाहेर काढलं आणि मला तुझ्या हाती सोपवलेले, तूच माझा सांभाळ करते, मला सहाय्य करणारा परमेश्वर, हर एक गोष्टी प्रभू आपल्याला मदत करेल. सर्व करणारा देव आहे, काही चिंता करण्याची गरज नाही. पूर्ण हवाला देवावर टाका, पूर्ण भरोसा देवावर टाका, पूर्ण देवावर विश्वास ठेवून राहा आणि चिंता करू नका. त्याला आपली जास्त काळजी चिंता आहे. पेत्राचे पहिले पत्र 5:7 तुम्ही आपली सर्व चिंता प्रभूवर टाका, कारण तो आपली काळजी घेतो. सर्व चिंता म्हणजे कोणत्याही बाबतीत असू दे, सर्व प्रभूवर टाका, त्याला जास्त काळजी आपली. तो आपल्यावर प्रेम करतो, तो आपल्यावर प्रीती करतो, तो आपल्या जीवनात आपल्याला सर्व काही पुरवतो. प्रभू येशू, हालेलुया. म्हणून आपल्या समस्त प्रभूला आपल्याला समर्पण करायचे आहे. आपल्या प्रत्येक अडचणीत मदत करणारा प्रभू आहे, प्रभूच आपलं साधन आहे, प्रभूच हर एक गोष्टीवर हल आहे, उपाय आहे. मग ही गोष्ट प्रार्थनेच्या द्वारे शक्य होईल. म्हणजे आपण प्रार्थना करणार तर प्रभू येशू आपल्या जीवनात कार्य करणार.